जे यवत तुकोबांच्या पालखीसाठी आणि तिथल्या सामाजिक सलोख्यासाठी आम्हाला माहिती आहे, जिथं सेवेकरी सगळ्या धर्माचे असतात हे आम्ही बघितलं, भाकरी जातात आम्ही बघितलं। प्रश्न असा आहे, ज्याला इतिहास नाही, ज्या शहराला कुठलाही, ज्या गावाला, ते शहर आज असं अचानक का पेटलं? कुणी पेटवलं? नमस्कार। नमस्कार। 26 जुलै रोजी रात्री 1:30 ते 2च्या दरम्यान एक जिहादी वृत्तीचा व्यक्ती अमीन सय्यद हा दारुडा होता। यांनी मूर्तीची विटंबना केली। मूर्तीची विटंबना केल्यानंतर चप्पल आणि मोबाईल मंदिरात ठेवतो आणि तो बाहेर जातो निघून। तो गावाच्या बाहेर गेला नाही, तो गावातच होता। मग त्याला कोणी रसद पुरवली, त्याला जेवण कोणी दिलं, तो रात्रीचा मुक्काम कुठं करत होता, हे प्रशासनाला काल परवा घावला, प्रशासनाने पकडला। पण ह्याच्या मागचा कलाकार हा कोणी मदत करणार त्या व्यक्तीला? कारण हा 2-3 महिन्यापूर्वी जमातीला जाऊन आलता आणि पूर्वी तो चांगला होता, सर्व समाजामध्ये उठणं बसून त्या व्यक्ती चांगलं होतं। जमातीला जाऊन आल्याच्या नंतर त्याने हे कृत्य का केलं, असा माझा पहिला प्रश्न आहे। बरं, मग त्यांनी हे कृत्य केल्याच्या नंतर कमीत कमी त्यांनी हे जाणीवपूर्वक कृत्य केलं असेल तर त्यांनी दारूच्या व्यसनामध्ये जर केलं असतं किंवा कसं, तर तो इथं राहिला असता का? तो गाव सोडून बाहेर लांब गेला असता कुठंतरी, तो गावाच्या परिसरातच करायला। आमचा तर असा आरोप आहे, तिथं जी मशीद आहे त्या मशिदीच्या तळघरामध्ये त्याला पोचला काही ठराविक लोकांनी तिथल्या गावातल्या। त्याला रात्री 12-12:30च्या दरम्यान रिक्षामधून भाकरी जात होती, हे कोण भाकरी देत होतं त्याला? ह्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे ना। पण ही चौकशी कोणी करायला हवी? हे गावातल्या प्रशासनाने लोकांनी चौकशी की केली, पोलिसांनी? पोलिसांनी चौकशी केली पाहिजे। पोलिसांनी चौकशी केली ज्या की नाही? वेळेस कारण मी आता आम्ही ऐका, महाराष्ट्राला दाखवलं पोलीस काय म्हणाले। पोलिसांनी तातडीने त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं, तातडीने त्याच्यावर कारवाई करण्यात आली असं पोलीस म्हणाले। ते खरं आहे की खोटं आहे? 28 तारखेला दुपारी गावची ग्रामसभा होती अति तातडी। ह्या ग्रामसभेमध्ये आमचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता निंबाळकर यांनी तिथून हाकेच्या अंतरावर राहिला की रात्री 12-12:30ला रिक्षामध्ये डबा जातो कुणाला मशिदीमध्ये? मग मशिदीत कोण असतं? आमच्या हिंदू मंदिरामध्ये रात्री जास्तीत जास्त 10-10:30 वाजेपर्यंत मंदिरामध्ये भोजन होतं। यांच्या मशिदीमध्ये रात्रीचं जेवण जातं कोणासाठी? बरं, हा ज्यावेळेस ह्याने ही घटना केली त्यावेळेस ह्याचा पोशाख वेगळा होता, ज्याला पकडला त्यावेळेस त्याचा पोशाख वेगळा होता। बरं, ठीक आहे।